अलाउड आहे रॉंग साइड ड्रायव्हिंग? कशा रिस्की पद्धतीने बसतात यार, 4 जण बसली आहेत. मारो यूटर्न, ब्रिज पे मत चढो, किसी की जान गई तो कौन जिम्मेदार आहे? इस 10 लोकांना सांगतो ना, त्यातल्या त्यात एक तरी सुधरेल. रॉंग साइड ड्रायव्हिंग करण्यासाठी खास करून नवी मुंबईमध्ये रिक्षावाल्यांना सवलत दिली जाते. नमस्कार मित्रांनो, थंडावर ऑन रोडच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? बस मजेतच राहा आणि ट्रॅफिक रूल तेवढे फॉलो करा, बस एवढीच इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि नक्कीच ते तुम्ही पूर्ण कराल याची खात्री बाळगतो. कधीही कितीही काही तुमच्यावरती संकट आलं, तुम्ही विदाऊट हेल्मेट जाल, ट्रिपल सीट जाल, पण एक मात्र ट्रॅफिक रूल कधीही चुकूनही ब्रेक करू नका, तो म्हणजे रॉंग साइड ड्रायव्हिंग. अलाउड आहे? अलाउड आहे? अलाउड आहे काय? अलाउड आहे का? अलाउड है रॉन्ग साइड ड्राइविंग? काय नहीं, पर रॉन्ग साइड ड्राइविंग हो गया ना? रॉन्ग साइड ड्राइविंग हो गया कि नहीं हो गया? हो गया ना? यूटर्न ले लोगे? यूटर्न ले लोगे? बैठेगा ना? क्यों नहीं बैठेगा? तो वहाँ से कहाँ से आए? सुधरणार नाहीत. RTOची गाडी आहे? अरे बापरे, RTOची गाडी आहे ही. माकडं पण आहेतच, काय कामाची नाही आहेत. नवी मुंबई पोलीस का म्हणून तुमच्या एरियामध्ये आणि तुमच्या पोलीस चौकीच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती हे रॉंग साईड ड्रायव्हिंग केले जाते आणि तुमचीच गाडी? त्याला विचारलं RTOची गाडी आहे का? हां बोलते. पण का तुम्ही सिरियस नाही आहेत अजून पण रॉंग साइड ड्रायव्हिंग थांबवण्यासाठी? का एवढं प्रोत्साहन दिलं जातं आहे खास करून रिक्षावाल्यांना? म्हणजे काही दर महिन्याला रॉंग साइड ड्रायव्हिंग करण्यासाठी मुभा मिळावी म्हणून त्यांच्याकडून काही पैसे घेतले जातात का? नाही, समजून घ्या काय म्हणायचं आहे मला. ते हप्ता म्हणा किंवा अजून काही भाषा असेल, अजून काही शब्द असेल, ते समजून घ्या. का रॉंग साइड ड्रायव्हिंग करण्यासाठी खास करून नवी मुंबईमध्ये रिक्षावाल्यांना सवलत दिली जाते? का कशासाठी सवलत दिली जाते? लोकांना जीवे मारण्यासाठी? पॉप्युलेशन कमी करण्यासाठी? हे बघा, हे इथे काम चालू आहे, त्याच्यामुळे त्या साईडचा जो रोड आहे त्यातली एक लेन, या साईडच्या रोडची एक लेन खड्डा करून ठेवलेला आहे, वाट लावून ठेवली असं म्हणायला काय हरकत नाही आहे. हे बघा, हे माकड बघा, काही लाज शरम हया काहीच नाही. चला, कुठेतरी 2-4 मिनटं वाचवण्यासाठी म्हणून आई घालतात, रॉंग साईड ड्रायव्हिंग करतात. हे माकड बघितलं कुठून कुठे आलं, काही दिलं इंडिकेटर. काय माहिती काय करणार होते नक्की? ते ब्रिज करणार होते असं काहीतरी वाटतंय. ब्रिज सारखंच स्ट्रक्चर तर उभं केलंय, मग थांबलंय काय काम? कुठे घोडं अडलंय? ते घुसतंय बघा कसं नुसतं. ते पण असं पण नाही, 3 प्रवासी आहेत. किती प्रवासी आहेत बघा, दाखवतो तुम्हाला. तो बघा, सुसाट आहेत नुसते, सुसाट. या ताई बघा, काही कुठे पकडलं नाही, काय नाही. जरा जरी रिक्षा इकडे तिकडे झाली की डायरेक्ट खाली. त्याला इंडिकेटर दिलेलं आहे. कशा रिस्की पद्धतीने बसतात यार, 4 जण बसली आहेत. का म्हणून अलाउड करतायत? इंटरनल सिटी बिटीमध्ये ठीक आहे, चला हायवेवरती काय करतायत नवी मुंबई ट्रॅफिक पोलीस डिव्हिजन? काय
काय करताय काय तुम्ही? कशाला 3+1 अलाउड केलेलं आहे हायवेवरती? 3+1 अलाउड केलंच नाही पाहिजे. तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. ए दादा, तिकडे बाईकवाला मान्य आहे, पण राईट साईडला पण बघ गाडी. तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. 3+1 ओके आहे, नाही ओके आहे? तुमच्या शहरामध्ये पण हेच धंदे होत आहेत का? अरे वा वा, आज पण आहे. का उलट्या दिशेने आलात? उलट्या दिशेने का आलात? रॉन्ग साइड से क्यों आए? तो रॉन्ग साइड से आए कि नहीं आए? आए कि नहीं आए? रॉन्ग साइड तो है. तो यू टर्न मारो. नहीं जाने का है ब्रिज पे, मारो यू टर्न. ब्रिज पे मत चढ़ो. किसी की जान गई तो कौन जिम्मेदार है? खरंच मारतायत का ब्रिजवरती जाणार? चला, थँक्यू सो मच. MH43 BC 0904. थँक्यू सो मच दादा. विनंती केल्यावरती तुम्ही यूटर्न तरी मारलात, धन्यवाद. त्या दिवशी तर 3 माकडं गेली. काय ज्यांना सुधारू शकतो आपण त्यांना सुधरवायचं. 100तला जसं बोलतात ना, मध्ये मी ज्यावेळी ड्रॉप लागलेला डिप्लोमाला, त्यावेळी एका छोट्याशा फर्ममध्ये कामाला गेलेलो, मार्केटिंग फर्ममध्ये. तर मार्केटिंग फर्ममध्ये आता त्याचा एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहीत नाही. ऑन ॲन ॲव्हरेज तुम्ही 10 लोकांना भेटताय ना, तर त्यात तुम्हाला 10मध्ये एक पॉझिटिव्ह कस्टमर तरी भेटतो. तर अशा प्रकारे आपण 10 लोकांना जरी सांगतोय ना, त्यातलं एक तरी ऐकेल आपलं आणि उलट्या दिशेने परत जायचं बंद करून यूटर्न बिटर्न घेऊन सरळ मार्गाने जाईल. तेच कुठेतरी मी ह्या रोड सेफ्टीच्या कामामध्ये प्रयत्न करतोय की ॲटलिस्ट 10 लोकांना सांगतो ना, त्यातल्या त्यात एक तरी सुधरेल. समजलं? तर हा फक्त एक उद्देश आहे की लोकांना व्हायरल किंवा व्हिडिओमार्फत त्यांची इज्जत काढणे, त्यांना बोलतात ना समाजासमोर चुकीचं दाखवणे, असलं काही नाही. तुम्हाला जे दिसतंय ते ओरिजिनल आहे सगळं. कुठे असं काही स्क्रिप्टेड नाही आहे किंवा काय, समजलं? तर तो यूटर्न घेऊन गेला, त्याच्याबद्दल लोक चांगले कमेंट करतील, काही जास्त बोलणार नाहीत. जो आरमूटपणे यूटर्न नाही घेऊन गेला, चुकी त्याची सुधरवायची नाही आहे, त्याला करा कमेंट काय करायचे ते त्याच्याबद्दल. तर एक प्रामाणिक प्रयत्न मी गेल्या 6-7 वर्षापासून करतो आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हे असेच तुम्हाला रोड सेफ्टीचे व्हिडिओज या चॅनलवरती बघायला भेटतील. थँक्यू काका, तुम्ही ऐकलत, यूटर्न घेतलात, त्याच्यासाठी धन्यवाद. होप सो उद्यापासून परत तुम्ही ह्या रूटने रॉंग साईड ड्रायव्हिंग करणार नाहीत. उद्या परत भेटलात तर आपण परत यूटर्न घ्यायला लावू तुम्हाला, आणि तुम्ही घ्याल हे पण माहिती आहे, कारण की तुम्हाला दिसलेला कॅमेरा थोडासा म्हणजे पूर्ण दिसलाच नाही म्हणा. कळालेलं हे माकड आता काय आपल्याला फेमस करेल, त्यापेक्षा आपण यूटर्न घेतलेला बरं आहे. चला, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडलं तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.